कुत्रा पाळताना बऱ्याच वेळेस लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे समज किंवा गैरसमज असतात. त्यातला पहिला समज म्हणजे असा की गावरान जर कुत्रा असेल तर त्याला कसल्याही प्रकारचे इंजेक्शन्स किंवा लसीकरणाची गरज नसते. तर हा समज एकदम चुकीचा आहे. कारण कुत्रा कोणताही असो, गावरान असो किंवा जातीवंत असो, त्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, श्वानांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रकारचं पूर्णपणे लसीकरण करणं आवश्यक आहे. लसीकरण अर्धवट सुद्धा होता कामा नये, कारण त्याचे उपयोग किंवा फायदे त्या प्रमाणात होत नाहीत. दुसरा प्रश्न असा येतो की कुत्रे जर समजा आपण मातीवर किंवा जमिनीवर ठेवले किंवा मग एखाद्या टाईल्सच्या फरशीवर ठेवले तर त्याचे पाय फेगडे होतात, आणि मातीवर, जमिनीत, शेतात जर असतील कुत्रे तर त्यांचे पाय फेगडे होत नाहीत. तर असं काही नसतं. ह्याचं प्रमाण जरी थोड्या प्रमाणात हे तथ्य जरी असलं की जमिनीवर त्यांना ग्रीप मिळते पायांना, परंतु ती ग्रीप त्यांना फरशीवर मिळत नाही. तर अशा वेळेला देखील हा समज थोडा अंशी खरा जरी असला तरी ह्याच्यात मुख्य फरक असा आहे की जर आपण आपल्या कुत्र्यांच्या पिल्लांना छोट्या असल्यापासून कॅल्शियमचं आणि व्हिटॅमिन डीचं टॉनिक, सस्पेन्शन, गोळ्या किंवा काही कुत्र्यांमध्ये इंजेक्शनची पण गरज पडते, हे जर नाही व्यवस्थित दिलं तर त्यांचे पाय वाकडे किंवा फेगडे होणार. त्यानंतर अजून एक असा समज असतो की कुत्र्यांच्या नखांचा, की काही कुत्रे 16 नखाचे, 18 नखाचे, 20 नखाचे असतात तर त्याप्रमाणे त्यांचा उपयोग होतो. तर असंही काही नाही. जे जनरली कुत्र्यांच्या नखाची रचना असते ज्याच्यामध्ये त्याला नॉर्मली 18 नखं असतात, 4-4-4-4 असे 4 पायाचे आणि 2 एक्स्ट्रा ड्यूक्लॉज आपण म्हणतो, असे 18 नखं असतात. त्यामुळे नखांवरून देखील कोणता कुत्रा कसा निघेल किंवा कोणत्या उपयोगासाठी वापरायचा हे ठरत नसून कुत्रा कोणत्या उपयोगासाठी किंवा कशासाठी आपल्याला निवडायचा आहे हे त्याच्या जातीवर, त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. धन्यवाद.